सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जामखेड शहरात खर्डा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून तब्बल 6,34,146 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला। या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहू टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। जामखेड मोरे वस्ती रोड लगत प्रोफेसर कॉलनी परिसरात दिनांक 15 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता ही कारवाई करण्यात आली। आरोपी बाळू उर्फ शिवदत्त नंदकुमार मोहिते यांच्या मालकीच्या महिंद्रा जितो मालवाहू बंद बॉडी टेम्पो मधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे। संगम तालुक्याच्या पठार भागातील खंदर माळवाडी येथील हॉटेल निलायम बार फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला गजाआड करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय। पथकाने आरोपीकडून 5,55,160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 5 गुन्ह्यांची उकल देखील केली आहे। किशोर बाळाजी डोके यांचे हॉटेल निलायम बार अज्ञात चोरट्यांनी फोडून विविध कंपन्यांची 3,06,190 रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या DVR चोरून नेल्याप्रकरणी घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील 2 ठिकाणी कारवाई करत 2,43,000 रुपये किमतीच्या 13 गोवंशीय जनावरांची सुटका करून 220 किलो गोमांस जप्त करण्यात आलाय। 6 जणांवर सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सोमनाथ झांबरे व अरुण मोरे यांना सोने पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढण्यासाठी पाठवलं असता या पथकाला चांदा येथे बस स्टँड समोरील कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील काटवनात काही गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेले आहे। तसेच काही जनावरांची कुरेशी मोहल्ला येथे पत्राच्या शेडमध्ये कत्तल चालू आहे अशी माहिती पोलीस हवालदार सोमनाथ झांबरे यांना मिळाली। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या खरीपाची पिके गेले, यंदा तरी खरीप हाती लागणार का अशी भीती व्यक्त होत आहे। अल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी, बियाणे व खत घेण्यासाठी बँका दारात उभे करीत नाही, मशागतीला ट्रॅक्टर महागला आहे। अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे। यंदा खरीपाच्या विविध पिकांसाठी तब्बल 7,67,965 हेक्टर क्षेत्राचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी लागणारे बियाणे 92,463 क्विंटल तर 2,23,100 मॅट्रिक टन खत उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आलंय। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस अधिक पडूनही खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। महात्मा फुले कृषी विद्यापीठ समोरील नगर मनमाड महामार्गावर काल सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला। यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। मधुकर गुलाब डोके असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मधुकर डोके हे नगरकडून रावरीकडे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली। जखमी अवस्थेतील डोके यांना रावरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। 13 वर्षानंतर आलेल्या शनी जयंती व अमावस्या या दुर्मिळ योगाची पर्वणी साधत सुमारे 9 लाख भाविक शनिचरणी लीन झाले। भर उन्हाच्या कडाक्यात
सोनई घोडे गावात भाविक वाहतूक कोंडीत अडकून पडले। अपेक्षेपेक्षा जास्त भाविकांच्या गर्दीने प्रशासनाने नियोजन अक्षरशः कोलमडून पडल्याचं दिसलं। शनी जयंती व अमावस्या असल्याने पहाटेपासून शनी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। शनी शिंगणापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर वाहनतळ व्यवस्था असल्याने भाविकांना उन्हाचा तडाखा जाणवला। आखाती युद्धामुळे होर्म्यूज खाडी बंद असल्याने कच्च्या तेल आयातीला अडथळे येत आहेत। परिणामी मुंबईतील प्रकल्पातून डांबर निर्मितीतील घट झाली आहे। त्याच्या झळा अहिल्यानगर जिल्ह्यातही बसू लागल्यात। नगर मनमाड महामार्गाच्या कामाला 3 आठवड्यापासून डांबर मिळालेलं नाही। याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे, जिल्हा परिषदेकडील सुमारे 467 रस्ता कामांचे खडीकरण झालंय। मात्र डांबराअभावी कामे ठप्प झाल्याचं सांगण्यात आलंय। डांबरामुळे ही कामे बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। श्रीरामपूर तालुक्यातील भेरडापूर शिवारात माऊली किराणा स्टोअरमध्ये विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी सकाळी केली। या प्रकरणी संदीप तुळशीराम जंजिरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने भेरडापूर ते वांगी रस्त्यालगत असलेल्या माऊली किराणा स्टोअरवर छापा टाकला। यावेळी देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या। कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे। पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कर्जत राशीन रोडवर वाळूची वाहतूक होत असल्याचं पथकाला समजलं। कानगुंडेवाडी येथे हॉटेल समोर सापळा रचून टिपर थांबवण्यात आला आणि दत्ता दगडू काळे या चालकाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 5,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे यांनी केली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।